नमस्कार, मी गायत्री माने आणि हे जे आहे ना हे माझ्या मामाच्या शेतातला मस्त असा ऊस आहे। आज ना मी ओढा एक्सप्लोर करायला आलेले, पण आता संध्याकाळ झाली आहे तर मी माघारी जाऊन उद्या येईन इथे। आणि जाता जाताना मी असे हे मोर आणि जे लांडोर म्हणतो ना ते इथे बघितलं। मी त्यांना म्याव म्यावही केलं, पण ते काही माझ्याकडे बघेच ना। मी जिथे उभारलेली आहे, माझ्या पाठी बघताय तुम्ही, हा पाठीचा मूळ जो मुख्य वडा आहे तो इथून येतोय आणि इकडल्या साईडला अर्थातच उजव्या साईडला माझ्या कासारवड्याचं जे पाणी आहे ते इथे येतं, दोन्हीचा संगम होतो। आणि हे जे पाणी आहे पश्चिमेकडे असणारं गाव शळगाव आहे, तिथल्या तलावाला ह्याचं पाणी येऊन मिक्स होतं। आता मी ह्याच्या संगमावर उभी आहे आणि ह्या दोन्ही वड्याच्या संगमावरतीच उजव्या बाजूला इकडे आपली शेती आहे। हा जो वडा आहे ना याचं रुंदीकरण आणि खोलीकरण ह्याच्या 8 दिवस पहिलेच झालेलं आहे। इथे ना पहिले माझ्या मामाची शेती आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं। इथे आल्यानंतर ना इथे सगळं जंगलगत होतं, सगळं एकदम भयावह जंगल होतं, इथे यायलाही भीती वाटायची आम्हाला। पण आता ह्याचं खोलीकरण रुंदीकरण याच्यासाठी झालंय 2020 आणि 2025चा एकदम असा भयानक पाऊस पडलेला, पूरगत स्थिती झालेली इथे। आणि इथेच्या आसपास ज्या जमिनी आहेत तिथे तिथल्या पिकांचं पूर्ण नुकसान केलेलं पाण्याने, त्यामुळे शेतकऱ्यांचीच अशी मागणी होती की ह्या ज्या ओढ्याचं आहे ना खोलीकरण आणि रुंदीकरण व्हावं। त्याच्यामुळे शासनाने मागच्या 15 दिवसात 8-15 दिवसातच हे खोलीकरण रुंदीकरण केलेलं आहे। तुम्ही बघता एकदम असा भयावह आहे। इकडे तुम्ही बघता याच्या ज्या आपल्या मुळ्या म्हणतो ना झाडांच्या, याच्यावरून तुम्हाला समजेलच की झाडं किती मोठी असतील। इथे तुम्ही बघताय मेचा उन्हाळा चालू आहे, एकदम असा कडक उन्हाळा चालू आहे, तरीही ही माती ओलसर दिसतीये। कदाचित याच्या खाली पाणीही असेल, पाणी लागू शकतं, कारण हे बघताय तुम्ही माती एकदम ओलसर आहे। चला आपण पुढे बघूयात। बापरे, आपण इथली जी जमीन बघितली त्याच्यामध्ये जी ओलसर माती दिसत होती, आपल्याला काय वाटलं की ह्या मातीमध्ये इथे पाणी लागेल, पण पुढे बघायला गेल्यानंतर मी इतकी आश्चर्यचकित झालीये, कारण ऑलरेडी आपल्या ह्या वड्याला खोदकाम करताना रुंदीकरण करताना पाणीच लागलेलं आहे। तर इथे तुम्ही बघताय असल्या कडाक्याच्या उन्हाळ्यातही हे पाणी आटलेलं नाहीये आणि ह्या पाण्याच्या आजूबाजूला नाही ते पाऊल दिसतात, पाऊल उमटलेले दिसतात। मेंढरं किंवा आपले जे रानडुक्कर असतात ते इथे येत असावे हे पाणी पिण्यासाठी। निसर्गाची किमया बघा, आपण सतत आपल्या पाण्यासाठी आपण स्वतः शोध करतो, पण निसर्गातले जे पशुपक्षी असतात, प्राणी असतात, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची एकदम उत्तम सोय केलेली आहे। आणि इथे बघतोय आपण हे जे पाणी आहे एकदम साफ आहे आणि एकदम असं थंडगार पाणी आहे। तुम्ही पाणी बघितलेलंच आहे, चला पुढे जाऊन जरासं आपण बघूयात। बापरे, हा जो ओढा आहे ना आपल्याला आश्चर्यामागून आश्चर्य देत आहे। इथेही तुम्ही पाणी बघताय, कदाचित बंधारा बांधण्यासाठी ही जी चारी आहे ही खोदली असावी शासनाने। आणि ह्याचं जे पाणी आहे हे भर उन्हाळ्यातही आटलेलं नाहीये आणि मला तर वाटत नाही पूर्ण उन्हाळा होईपर्यंत हे पाणी आटेल किंवा हे पाणी आटेल आणि बंधारा बांधताही येईल। इथे आता पाण्याचा साठा वर्षानुवर्ष असल्यामुळे पाण्यासोबत वाहत आलेले हे जे पाण्यातले जीव असतात त्यांच्या शंख शिंपल्या इथे पाहायला भेटत होत्या। आणि माझ्या मामाची मुलं ते गोळा करत होती आणि त्यांना खूप असं भारी वाटत होतं की आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे शंख शिंपल्या भेटतात। जरासं पुढे गेल्यानंतर दुसऱ्या बंधाऱ्याच्या तिथेही असं मला पाणी साठलेलं दिसलं। तिथून आम्ही खाली जायचं ट्राय केलं आणि तिथून खाली जाताना ना अशी खूप सारी घसरडी होती, त्याच्यावरून पाय असा घसरत होता, कारण वाळू मिश्रित ही जी काय माती आहे ना त्याच्यामुळे खरं तर आमचे पाय घसरत होते। कसे आम्ही खाली उतरलो। इथे तुम्ही बघताय हे झाडांचे अवशेष आहेत। ह्या ओढा करताना याचं रुंदीकरण किंवा खोलीकरण करण्याच्या वेळेस इथे मध्ये जी झाडे येत होती ती तोडली गेली। आता ह्या गोष्टी बघता मनाला वाईट वाटतं, तळतळ होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याला निसर्गाचा ऱ्हास 100% होतो असं म्हणू शकत नाही, कारण ह्याचे जे आसपासचे शेतकरी आहेत त्यांच्या पिकाचं तर नुकसान होतच होतं। शेवटी आता हा ओढा इतका रुंद केलेला आहे की ह्याचाही जो उपयोग असेल तो शेतकऱ्यांनाच होईल। तो पूर्णतः आपण म्हणू शकत नाही की निसर्गाचा ऱ्हास आहे, पण शेवटी माणसाच्या मनाला झाड तोड असं झाल्यामुळे तळतळ तरी वाटतेच। तुम्ही इथे जी पुढे भिंत दिसते, पांढरी भिंत तुम्हाला दिसते, ते कोल्हापूर टाईप बंदर आहे, तो तर आपण पाहूच, पण त्याच्या पहिले ही गोष्ट तुम्ही बघा। हा जो दगड दिसतोय एकदम असा गरगरीत गोल झालेला आहे। हा बंधारा आता कधीपासून इथे आहे आपल्याला तर ज्ञात नाहीये, पण ह्या दगडाकडे पाहता असं वाटतंय इथून जे पाणी प्रवाह वाहत असेल तो शेकडो हजारो वर्षापासून इथून वाहत असावा। आणि त्याचबरोबर पाणी असल्यामुळे हे जे आपले
पाण्यामधले जीव असतात त्यांचेही काही अवशेष आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर इथे तुम्ही बघता अशा प्रकारे ह्या तर भागात खूप जास्त भेटतात आम्हाला. हे असे मस्त पाण्यामधले जीव असतात त्यांचे अवशेष बघायला भेटतात. आज आम्ही खूपच फिरलेलो आहे. ओढा एक्सप्लोअर करता करता 2-2.5 तास कसे गेले कळालंच नाही. तर हे कोल्हापूर स्टाईलचा जो मी बंधारा तुम्हाला दाखवला तो आहे हा. आणि इथेही चालताना अशी खूप सारी पायाखाली वाळू जाणवत होती, ज्याला आपण मातीमिश्रित वाळू असं म्हणतो. तीही खूप सारी इथे होती. आणि आज इतका ओढा फिरलो आहे की घरी गेल्यानंतर आम्हाला खूप सारी भूकच लागणार आहे. खरं तर म्हणायला गेलं तर मस्त मज्जा वाटते आहे, कारण जंगल सफारीला पडलो आहे की काय असंही वाटतंय आम्हाला. आणि खूप दिवसातून ते म्हणत नाहीत का काखेत कळस आणि गावाला वळसा, म्हणजे आपल्या जवळ खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याचं ज्ञान आपण घेऊ शकतो, पण आपण जगभर फिरून येतो पण जवळच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला गवसतच नाहीत म्हटल्यासारखं आहे. आम्ही मस्त ह्या ओढ्याच्या बंधाऱ्याच्या ह्याच्यावरतीच चढलो आणि त्याच्यावरून तिकडे पुढच्या साईडला खाली उतरायला चालू केलं. इथेही तुम्ही बघता इथली आणि काही झाडं आहेत ना ती अशीच ठेवलेली आहेत, याची कत्तल गेलेली नाही आहे. आणि इथे पुढे गेल्यानंतर हे काय बघतोय आम्ही, इथेही खूप सारी वाळू आहे आणि ते ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्याने वाळू आहे. पूर कशा प्रकारे नुकसान करतो ते तुम्हाला दाखवते. हे जे हा जो बंधारा आहे हा ना गेल्या 2 वर्षापूर्वी ना पूर्णच ह्याचं खोलीकरण करण्यात आलेलं. त्याच्यामुळे ना ह्याची रुंदी याची जी खोली आहे वाढवली गेली होती त्याही वेळेस. पण इथे तुम्ही माझ्या मागे बघताय हा जो वाळूचा ढिगारा आहे ना तो 8 ते 10 फूट जो वाळूचा ढिगारा आहे तो लांबून कधी पाण्यासह वाहत येऊन इथे आलेला आहे. आणि याच्यामुळे खरं तर पूरग्रस्त स्थिती इथे होते. पाणी पुरलं जात नाही असं म्हणायलाही हरकत नाही. आणि तुम्ही बघताय ही वाळू आहे आणि वाळू ना माती मिश्रित वाळू आहे. ही प्युअर वाळू नसते, ही माती मिश्रित वाळू आहे. आणि ही वाळू 8 ते 9 फूट इथं ढिगारा झालेला आहे याचा. ही निसर्गाची कुल्फी आहे, पण हिच्या रंगरूपावरती जाऊ नका. तुम्ही आता बघू शकता मॅजिक कुल्फी आहे ही, मॅजिक कुल्फी. तर याला निसर्गाची लोकरीही म्हणलंच जातं. इथं माझ्या मामाची मुलं ही उडवत होती. तर आपला व्हिडिओ इथे संपतोय. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्कीच सांगाल. तुमच्या कमेंटवरून मला समजेलच तुम्हाला तो कसा वाटलाय. हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.